सुनील दैवे मृत्यू प्रकरण संताप उसळला, आरोपींवर कठोर कारवाईची एकमुखी मागणी। बोदवड शहरात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उफाळलेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या सुनील शामराव दैवे यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं बोदवड शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिक, नातेवाईक आणि विविध सामाजिक घटकांकडून होतीये। मिळालेल्या माहितीनुसार सध्या वादातून सुरुवात झालेल्या या घटनेनं क्षणातच हिंसक वळण घेतलंय। आरोपींकडून झालेल्या बेदम मारहाणीमध्ये सुनील दैवे गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं उपचार सुरू असतानाच काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची वार्ता पसरता शहरभर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान आज सकाळी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ठोस आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतरच कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला। यानंतर सुनील दैवे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे बोदवड शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवलाय। या प्रकरणातील आरोपींना तातडीनं अटक करून कठोर शिक्षा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। पोलीस स्टेशन जे निवेदन दिलं कशाबद्दल? निवेदन आपण या कारणास्तव दिलेले आहेत की स्वर्गीय सुनील शामराव दैवे राहणार बोदवड यांचे 2 दिवसाच्या अगोदर या ठिकाणी यांचा मृत्यू झालेला आहे। तरी या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांनी या सर्व गोष्टीची चौकशी करण्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जे सुनील दैवे आहेत यांना बोदवडमध्ये त्यांच्या घराजवळ काही लहान मुलांवरती वाद झालेला होता। तर त्या वादाप्रती या ठिकाणी 6 व्यक्तींनी सुनील शामराव दैवे यांना जबर अशा प्रकारची मारहाण केलेली आहे आणि त्यांना उपचारादरम्यान जळगावला रवाना करण्यात आलेलं होतं। तर जळगावच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचारादरम्यान त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तर या ठिकाणी बघा, आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज कोणी व्यक्ती सुरक्षित आहे की नाही असं या ठिकाणी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। आणि आम्ही सर्व मुक्ताईनगर नवयुवक मंडळ, तेली समाज मंडळ या ठिकाणी सर्व तेली समाजाच्या वतीने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि केवळ अटकच करण्यात यावी, त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जामीन मिळायला नको पाहिजे। आज आपण बघतो की या ठिकाणी आरोपी जे असतात ते आरोपी काय करतात, या ठिकाणी अटक झाल्याच्या नंतर त्यांना 8 दिवसामध्ये, 12 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये बेल मिळते आणि त्यांना असं वाटतं की आपल्यावरती काहीच झालेलं नाहीये, मग ते अशा गुन्हे परत करत असतात। हे सराईत गुन्हेगार असलेला आहेच आणि अशा सराईत गुन्हेगारांना या ठिकाणी कठोर अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा आपण दिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे यांची पूर्ण बोदवड शहरामध्ये पूर्णपणे यांना निवस्त्र करून यांची धिंड काढली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी सर्व गावामध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे याचा वचक असेल आणि जेणेकरून असं काम कोणी करणार नाही। आणि त्याचप्रमाणे यांना आम्ही महाराष्ट्र राज्य तेली प्रांत आणि महाराष्ट्र राज्य तेली नवयुवक मंडळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आम्ही निवेदन देणार आहेत आणि अशा प्रकारच्या आरोपींना केवळ अटकच नव्हे तर कठोर शासन व्हायलाच पाहिजे। कारण एका गरीब कुटुंबातील गरीब व्यक्तीला या ठिकाणी मारहाण केलेली आहे, जो हातापायावरती आणि हात मजुरीवरती या ठिकाणी 2 पैसे कमवून आपल्या संसाराचा या ठिकाणी उपभोग करत असताना अशा व्यक्तींना या ठिकाणी मारलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व या तेली समाज बांधव या ठिकाणी आपल्याला जाहीर आव्हान करतो की अशा प्रकारच्या गुंड व्यक्तींना आपण या ठिकाणी शिक्षा केलीच पाहिजे, यांना कठोर शासन झालंच पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य कोणी करणार नाहीत। कारण गरीब व्यक्तीवरती एक प्रकारचा अन्याय झालेला आहे, या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतोय। आज कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आपण सुद्धा या गोष्टीमध्ये अगदी जवळीकतेच्या भावनेने लक्ष घालून या गोष्टीला पूर्णपणे निर्बंध केले पाहिजे, ज्यांना कठोर शासन केलंच पाहिजे। त्याचप्रमाणे असं निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहेत की अशा
प्रकारच्या गुंड प्रवृत्तींना आपण या ठिकाणी कठोर शासन करून त्यांची पूर्ण शहरावर धुंद काढली पाहिजे आणि हे भविष्यामध्ये कदाचित अशा प्रकारचं कृत्य करणार नाहीत. बस एवढंच सांगून या ठिकाणी माझे 2 शब्द. आरोपी कोण आहे? आरोपीचं नाव काय? त्याचे नाव जरा उच्चार होतं ना. ऋषिकेश समाधान गंगतिरे, त्याचप्रमाणे कल्पेश अरुण गंगतिरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.